मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनी रूममध्ये असतात. नंदिनी खूप रडत असते आणि आपल्या पर्समधून डिवोर्स पेपर काढत ती जीवासमोर धरते. तेव्हा जीवा आता धक्क्यानेच त्या पेपर्सकडे पाहतो. तर दुसरीकडे पार्थ बिचारा एकदम उदास झालेला असतो आणि त्याच नजरेने तो काव्याकडे पाहतो आणि तिच्यासमोर डिवोर्स पेपर पकडतो. तेव्हा काव्य आता त्या डिवोर्स पेपरकडे पाहून अगदी हादरूनच जाते. तर आता पार्थला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत असतं, कारण काव्याला डिवोर्स देणं हा त्याच्या मनाविरुद्ध निर्णय असतो. आता त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी असतं. तर काव्य त्या पेपर्सकडे पाहतच राहते. एकीकडे काव्याची रिॲक्शन बघण्यासारखीच असते, कारण आता डिवोर्स पेपरच पार्थने समोर धरल्यामुळे आता तिलाही जरा धक्काच बसलेला असतो. दुसरीकडे काव्यासारखी जीवाची रिॲक्शन असते. मग तो नंदिनीकडे त्याच नजरेने पाहत असतो, अगदी धक्क्याने. तेव्हा जीवा आता विचारतो, हे काय आहे? मग नंदिनी म्हणते, जे तुम्हाला हवं होतं ना तेच. तर दुसरीकडे प्रामाणिकपणे आता पार्थ म्हणतो, हे पहा काव्या, जे तुम्हाला हवंय ते अगदी प्रामाणिकपणे देणं हे नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणजे जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे ना तोपर्यंत तरी. या आपल्या लग्नाच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही माझ्याकडून खरं तर काहीच मागितलं नाही. ना कुठला हट्ट केला, ना कुठली वस्तू मागितली, ना कुठलं वचन सुद्धा मागितलं. तेव्हा काव्या अगदी शांतपणे त्याच्याकडे पाहत असते, कारण पार्थच्या नजरेमध्ये तिला तिच्याविषयीचं प्रेम हे दिसत असतं. दुसरीकडे आता नंदिनी म्हणते, हो तुम्ही वचनांचं काय घेऊन बसलात, कारण ती लग्नामध्ये तर गुरुजींनी सांगितली होती आणि आपण फक्त काय केलं तर माना डोलावल्या आणि कुठल्याही वचनाला निभावण्याची सक्ती ना मी केली ना तुम्ही केली. पण मला आजपर्यंत एक गोष्ट तर कळलीच नाही, या अगोदर जेव्हा माझ्यावर संकट आलं ना तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने का लढलात? खरं तर त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की मी तुमची बायको आहे आणि आपल्यातलं नवरा बायकोचं नातं हे सर्वांसमोर तुम्हीच कबूल केलं होतं. तर इकडे आता पार्थ म्हणतो, जे काही आहे ते आपल्या नवरा बायकोतलं आहे असं म्हणत ते नातं ॲक्सेप्ट केलं होतं मी, आणि तुम्ही सुद्धा. म्हणजे मलाच असं वाटलं होतं ते, म्हणजे फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. पण कसं आहे ना, तो सगळ्यात माझा मोठा गैरसमज होता. तरीही मी मनातून अगदी 100% निश्चय केलाच होता, काहीही झालं तरी तुम्हाला जिंकून दाखवेन म्हणजे दाखवेनच, आणि तुम्हाला नेहमी आनंदच मिळावा असं वागवून दाखवेन, असं पार्थ अगदी इमोशनल होत आता बोलत असतो. तर काव्य आता शांतपणे त्याच्याकडे पाहत असते, कारण तिची चूक आता तिला रिअलाइज झालेली असते आणि त्याच चुकीमुळे ती आता एकदमच शर्मेने मान खाली घाल. दुसरीकडे नंदिनीची अवस्था सेम पार्थसारखी झालेली असते. तेव्हा ती जीवासमोर डिवोर्स पेपर पकडत म्हणते, कसं आहे ना जीवा, मी माझा आनंद फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये शोधला, पण मला असं वाटतं ना हे चुकलंच माझं. माझा आनंद तुमच्यावर अवलंबून आहे हे लक्षात आलं आणि याच गोष्टीचं सर्वात जास्त बर्डन तुम्हाला आलं, बरोबर ना? आणि मला खुश ठेवण्याचं ओझं उगाचच मी तुमच्यावर ठेवलं. पण आता यापुढे अजिबातच नाही मी तसं करणार. माझ्या आनंद निवासमध्ये यानंतर अशी केस जरी आली ना, मी त्या मुलींना अगदी आवर्जून सांगणार आहे, आपल्या आनंदाची आणि आपल्या सुखाची जबाबदारी अजिबात तुम्ही दुसऱ्यांवर टाकू नका, कारण समोरच्याच्या एका नकारावर फक्त कोमेजून जाण्याची काही गरज नाही. कारण तुमच्या फुलण्यावर ना फक्त आणि फक्त तुमचा हक्क असू द्यात. पण तुम्हाला सांगू, मी हे अगदी विसरूनच गेले, हे माझं चुकलंच असं म्हणून ती जीवालाच दोष देते आणि उगीच मी तुमच्यावर आतापर्यंत म्हणजे गेले 1 महिना विसंबून राहिल्याचं म्हणते, कारण तुम्ही स्वतःहून माझा हात पकडला होता आणि माझ्याशी लग्न केलं होतं. पण लग्न झाल्यापासून मी पाहते की तुम्ही वेगळंच काहीतरी वागताय. तुमच्यामधील तो बदल मला लग्नानंतर लगेचच जाणवला. ते आत्तापर्यंत तुमच्या मनात दुसरंच कुणीतरी होतं, परंतु जबरदस्तीने हे नातं तुमच्यावर तुम्हीच लादून घेतलं. दुसरीकडे पार्थला सुद्धा नंदिनीसारखा अगदी पश्चाताप झालेला असतो, कारण नंदिनीने जसं जीवावर 1 महिन्याभरात प्रेम केलेलं असतं, जशी ती त्याच्यावर अवलंबून असते, तसंच पार्थ अगदी काव्यावर अवलंबून असतो आणि सेम तसंच त्याने सुद्धा काव्यावर अगदी भरभरून आणि मनापासून प्रेम केलेलं असतं, सगळं काही मागचा भूतकाळ विसरून. तेव्हा तो म्हणतो, माझंच चुकलं खरं तर काव्याला म्हणतो, माझंच चुकलं, मी तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आणि माझी आई नेहमी म्हणते, आपल्याकडे द्यायला ना दुसऱ्याला 2 लिटर पाणी असेल, पण समोरच्याकडे घ्यायला फक्त ओंझळच असेल, पण आपण सगळं दिलेलं पाणी त्याला कधी झेपणारच नाही. ते पाणी ना त्याच्या ओंझळीतून वाहून जाणार आणि वाया सुद्धा जाणार, असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो, वर समोरचा हेच म्हणणार, तुम्हाला इतकं द्यायची काय गरज होती? आणि आपल्या नात्याच्या बाबतीत ना सेम असंच झालं.
माझ्याकडून मी तुमच्यावर अगदी भरभरून प्रेम केलं, पण आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला माझ्यावर प्रेम करायची काय गरज होती, म्हणजे माझ्या प्रेमाचा तो अपमानच झाला की नाही. मग आता तो मनातून पूर्णपणे खचून गेलेला असतो, दुःखी झालेला असतो आणि काव्याला म्हणतो, बरोबर आहे आईचं, समोरच्याला ना आपण तितकंच द्यावं जितकी समोरच्याची कॅपॅसिटी असते आणि त्याची कुवत असते ना तेवढंच. तो म्हणतो, तुमची तहान फक्त आणि फक्त 4 थेंब पाण्याची होती आणि मी मात्र आपला ढगफुटीसारखा बरसत राहिलो, असं म्हणून त्याच्या मनातून त्याला आता दुःख झालेलं असतं आणि तो ते व्यक्त करून काव्याला दाखवतो. तेव्हा पार्थच्या मनातील दुःख हे काव्याला आता पाहवत नाही. तिला सुद्धा वाईट वाटतं, पण तिच्याकडे त्याला बोलण्यासाठी काही शब्दच नसतात. ती एकदम धक्क्यानेच पार्थकडे पाहते, कारण गेल्या 1 महिन्याभरात तो कधीही असा बोललेला नसतो. फक्त आणि फक्त त्याने काव्याला जीव लावलेला असतो आणि तिच्या सगळ्या गोष्टींना फक्त होला हो केलेलं असतं आणि हे सुद्धा काव्याला कळून चुकलेलं असतं. तेव्हा आता आपल्या मनावर दगड ठेवत तो म्हणतो, बरं असो, काही हरकत नाही, एक पास्ट होता असं मी समजेन. हे घ्या डिवोर्स पेपर आणि माझी सही मी ऑलरेडी केली आहे. आता तुम्ही विचार करा आणि सही सुद्धा करून टाका. तेव्हा काव्या आता पारच्या हातातून ते डिवोर्स पेपर घेते आणि त्या डिवोर्स पेपरकडे पाहतच राहते, कारण आता तिलाही तेवढंच मनातून दुःख झालेलं असतं आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, मला या डिवोर्स पेपरवर सही करायची नाही आहे, कारण जो माणूस माझ्या पाठीपाठीमागे 1 महिनाभर फिरतोय आणि माझे सगळे नखरे झेलतोय, तो माणूस आयुष्यभर नक्कीच मला झेलू शकतो आणि हेच माझ्या बाबांनी मला सांगितले, कारण मी अगदी वीज असेल तर पार्थ हा अगदी पाणी आहे आणि त्यामुळे आमच्या दोघांचं अगदी चांगल्या प्रकारे जुळू शकतं, असंही बाबाने सांगितलं. त्या पेपरकडे पाहत ती आता रडते आणि पुन्हा एकदा पार्थकडे पाहते, कारण पार्थ एवढंच दुःख तिच्या मनातही असतं. तिने अपेक्षाच केलेली नसते की पार्थ हा माझ्यासमोर असं कधी डिवोर्स पेपर ठेवेल म्हणून. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला विचारते, काय हो, मला तर वाटलं होतं विचार करण्या एवढा सुद्धा वेळ तुम्ही घेणार नाही म्हणून. असो, तुम्हाला जे हवंय ना ते सगळ्या या पेपरवर आहे. आता पुढच्या 7 दिवसांच्या आत तुम्ही यावर सही करा म्हणजे करा, असं जीवाला आता तिने सांगून खूप मोठा धक्काच दिलेला असतो. तेव्हा जीवा देखील आता तेवढ्याच धक्क्याने नंदिनीकडे पाहतो आणि त्या पेपरकडे. आता त्याच्याच मनाचा गोंधळ उडालेला असतो की या पेपरवर सही करू की नको, कारण नंदिनी एवढी चांगली आहे, स्वभाव एवढा चांगला आहे, फक्त तीच मला आयुष्यभर समजून घेऊ शकते आणि माझे सगळे काही प्रॉब्लेम्स तीच झेलू शकते, हे जीवाला 1 महिन्यात कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच तो आता नंदिनीकडे पाहतो, कारण आता त्याला नंदिनीकडून अशी अपेक्षा नसते की ही कधी मला डिवोर्स पेपर असे हातात देईल म्हणून, पण आता नंदिनीने ते करून दाखवलेलं असतं. त्यामुळे जीव आता पूर्णपणे आतून हादरून गेलेला असतो आणि आता त्याला काहीच समजत नसतं करावं काय. तो नंदिनीकडे सतत आपल्या धक्क्यानेच पाहतो. इकडे आता पार्थ मनावर दगड ठेवतो आणि म्हणतो, 7 दिवसानंतर आपण कोर्टात जाऊ आणि या डिवोर्स पेपरवर सही करून सगळं नातं संपवून टाकू. तेव्हा काव्याने आत्तापर्यंत तोंडातून आता पार्थ बरोबर एक शब्द सुद्धा बोललेली नसते, फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहत असते. पण हा निर्णय तो एकटा घेऊच कसा शकतो जस तिला समजलेलं नसतं. तुम्हाला एक सांगू, माझी आई उगीचच म्हणायची की पार्थ, अरे लग्नानंतर होईल प्रेम. तेव्हा काव्या अजूनच धक्क्याने पार्थकडे पाहते, कारण तिच्याही मनात ती आता सल असते की लग्नानंतर प्रेम होईल की नाही. पण आता पार्थ एवढा जीवापाड माझ्यावर प्रेम करतोय हे तिला माहीत असतं, कारण नंदिनी ताईबरोबर लग्न ठरलेलं असताना पार्थने तिला अगदी एका क्षणात विसरून, ज्या क्षणी माझा हात पकडलेला असतो त्या क्षणापासून फक्त मला समजून घेतलंय आणि माझ्यावर प्रेम केलंय आणि माझे सर्व नखरेसुद्धा झेलले आहेत. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, आता माझा एक गैरसमज तर दूर झाला की लग्नानंतर होईलच प्रेम. तेव्हा आता जीवाच्या काळजाला हे शब्द आता नंदिनीचे खूपच लागतात, कारण तो अगदी धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो. तो एक शब्द देखील आता नंदिनी बरोबर बोलत नसतो, कारण आज नंदिनीची वेळ असते आणि जे जीवाला हवं असतं ना तेच नंदिनीने आता डिवोर्स पेपर समोर ठेवल्यामुळे सगळा विषयच आता संपलेला असतो. नंदिनीनेच मनाचा मोठेपणा दाखवून जीवासमोर ते पेपर्स ठेवल्यामुळे जीवा एकदम निशब्द असतो. तो आपला सततच नंदिनीकडे पाहत असतो. इकडे जशी नंदिनीची अवस्था असते ना तशीच दुसरीकडे पार्थची सुद्धा असते. तो आता काव्याकडे पाहतो आणि आता सगळं काही नातं संपवण्याचा निर्णय घेतो. जीवा आणि काव्याची सेम तशीच अवस्था असते. दोघीही द्विधा मनस्थितीत अडकलेले असतात, कारण त्या दोघांनाही आता
डिवोर्स हा नकोच असतो. आता पार्थला वाटत असतं की काव्याला हे डिवोर्स पेपर देऊन तिला खूप आनंद झाला असेल आणि तिच्या चेहऱ्यावर आता थोडी तरी स्माईल येईल, म्हणून तो आत्ता थोडीशी स्माईल करतो आणि काव्यासमोरूनच तेथून निघून जातो. दुसरीकडे जीवाला तर काही सुचतच नसतं. तो फक्त आणि फक्त नंदिनीकडे पाहत असतो. जीवाचं वागणं पाहून नंदिनीच्या मनातून जीवा अगदी उतरून गेलेला असतो, त्यामुळे ती सुद्धा आता बाहेर जाते. इकडे पार्थ बाहेर चाललेला असतो तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे नंदिनीला सारखं जीवाचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे नंदिनीने हे डिवोर्स पेपर माझ्या हातात देऊन तुम्हाला या बंधनातून लग्नाच्या मी मुक्त करत असल्याचं सांगितलं. काव्याची सुद्धा सेम तशीच अवस्था असते, कारण पार्थने डिवोर्स पेपर समोर ठेवून माझी सही तर ऑलरेडी मी केलेली आहे, तुम्ही विचार करून पटकन सही करून टाका, म्हणजे 7 दिवसात आपला डिवोर्ससुद्धा फायनल होईल, हे नातंसुद्धा संपेल. आपल्याला आता माहीतच नसतं की पार्थ माझ्या बाबतीत एवढा मोठा निर्णय घेईल म्हणून. आणि दुसरीकडे जीवाला सुद्धा समजतं की जर या पेपरवर मी आता सही केली तर या 7 दिवसांमध्ये आमचं नातं हे पूर्णपणे संपून जाईल. आणि मग घरच्यांना मी काय उत्तर देऊ की नंदिनीपासून डिवोर्स मी का घेतला, कारण मी स्वतःच नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून बरोबर लग्न केलं होतं, ते सुद्धा काव्याच्या रागापोटी. मग आतापर्यंत नंदिनी बरोबर घालवलेले सर्व प्रेमाचे क्षण त्याला आठवू लागतात. इकडे काव्याची सुद्धा सेम तशीच अवस्था असते. आत्तापर्यंत पार्थने जे काही प्रेमाने तिच्यासाठी व्रत वगैरे केलेलं असतं किंवा तिची अगदी लहान लहान गोष्टींमधून जी काही काळजी घेतलेली असते ती सगळी आता तिला आठवते. तर आता जीवा आणि काव्याची सेम एकच अवस्था असते. दोघेही आता धक्क्यानेच त्या पेपरकडे पाहत असतात, पण त्या दोघांनाही काही सुचत नसतं की करावं काय, कारण या क्षणी आता त्या दोघांसाठी हा निर्णय घेणं खूपच कठीण असतं. एकीकडे काव्या तर दुसरीकडे जीवा. आता त्या दोघांनीच आपापल्या आयुष्यातले ते निर्णय घ्यायचे असतात आणि अगदी रडतच त्या पेपर्सकडे ते पाहत असतात. तर दुसऱ्या दिवशी आता काव्या उठते आणि लगेचच तयार होते. मग त्यानंतर ती अनिशाला कॉल करते आणि सगळं काही सांगते की अगं मी नाही तर पार्थने मला डिवोर्स पेपर हातात दिले आहेत आणि त्यावर सही करून अगदी 7 दिवसांमध्ये आमचं नातंसुद्धा संपवायला सांगितलंय. हे ऐकून अनिशाच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता अनिशा म्हणते अगं असं कसं, परवा तर ते तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले होते आणि आज चक्क तुझ्या हातात ते डिवोर्स पेपर देत आहेत, हाऊ इज इट पॉसिबल, अगं हे कसं शक्य आहे, आणि ते डोक्यावर पडलेत का आता पार्थ जीजू? मग आता काव्या म्हणते ते नाही ग डोक्यावर पडले, अगं मीच डोक्यावर पडले होते. तेव्हा अनिशा विचारते म्हणजे? तेव्हा आता काव्या सांगू लागते अगं मामा मामी आले होते, काही बोलले, त्यामुळे माझी ना खूप म्हणजे खूप चिडचिड झाली होती, मी अगदी अक्षरशः सैरभैर झाले होते आणि म्हणून त्या डिवोर्स लॉयरला मी कॉल केला. तेव्हा अनिशा म्हणते मला नीट एक्सप्लेन करून सांग, मला तर काहीच कळत नाहीये. अगं तू तर म्हणाली होतीस ना त्यावेळी. आता काव्या म्हणते अगं थांब थांब, माझं बोलणं तरी पूर्ण होऊ दे जरा अनिशा, मला बोलू दे ग जरा अनिशा. तेव्हा अनिशा म्हणते बरं ठीक आहे, बोल लवकर आता. मग काव्या अगदी रडतच असते आणि इमोशनल होत सांगते अगं जेव्हा मी त्या डिवोर्स लॉयरला फोन केला होता ना, तेव्हा अगं त्यांच्या कामासाठी ते पार्थच्या अगदी समोरच बसले होते. अगं आमचं बोलणं सुरू होतं ना तेव्हा सगळं पार्थला समजलं की आता मलाच पार्थपासून डिवोर्स हवा आहे म्हणून. असं म्हणून काव्या ही खूप म्हणजे खूपच रडत असते. तेव्हा अनिशाला हे सगळं ऐकून प्रचंड असा धक्काच बसतो. मग आता अनिशा विचारते काय ग, म्हणजे पार्थला समजलं ना की तुलाच त्यांच्यापासून डिवोर्स हवा आहे म्हणून? अगं वा वा, काय योगायोग जुळून आलाय ना काव्या. ती काव्याची चांगलीच आता खरडपट्टी काढते आणि म्हणते वा ग्रेट, खूप छान काम केलं हा काव्या. अगं असा योग जुळून आलाय ना की तुला काही करायची गरजच नाही, म्हणजे तुला ना आता फटके दिले पाहिजेत हा काव्या. अगं काय करून काय ठेवलं आहेस तू हे काव्या? मग आता काव्या ही रडत असते आणि म्हणते अनिशा मी काय केलंय, मी काय करू, तूच आता सांग ना ग काय करू मी. बरं त्यांना सॉरी म्हणायला म्हणून मी लगेच इकडे घरी आले, खूप हर्ट झालेत ग ते माझ्यामुळे. अगं खूप हर्ट झाले, मी आल्या आल्या त्यांना सॉरी म्हणणार होते पण त्यांनी माझ्या हातामध्ये सरळ डिवोर्स पेपरच ठेवले. तेव्हा आता अनिशा म्हणते अरे बापरे, असं झालं का सगळं, काय करायचं काय ठरवलं आहेस तू? तेव्हा काव्य अजूनही कन्फ्यूज असते आणि ती म्हणते माहीत नाही. तेव्हा अनिशा म्हणते माहीत नाही म्हणजे काव्या हे काय उत्तर आहे, हे तू काय बोलतीयेस? अगं तुला पार्थला हर्ट केल्याचा एवढा गिल्ट आलाय आणि त्यांनी तुला स्वतःहून डिवोर्स पेपर आणून दिले आणि म्हणूनच तुला एवढा मोठा शॉक बसला, याचा अर्थ तुला हा डिवोर्स नको आहे ना? तेव्हा अनिशाचं बोलणं ऐकून काव्याच आता शॉकमध्ये जाते आणि म्हणते काय?
आता तिचंच तिला कळत नसतं पार्थला डिवोर्स द्यावा की नाही. काव्य आता काहीच बोलत नसते. हे पाहून मात्र अनिशा पुन्हा पुन्हा तिला विचारू लागते, अगं बोल ना काव्या, काय आहे तुझ्या मनात? तुला नको आहे ना पार्थकडून डिवोर्स? मग आता काव्या ही रडत असते आणि म्हणते, अनिशा तुला एक खरं सांगू, पार्थशी खरंच काही इश्यू नाही आहे ग मला. अगं ते खूप म्हणजे खूप चांगलेच आहेत अगं. अगं हे बघ, मी त्यांना कॉलेजमध्ये किंवा असं बाहेर कुठेही भेटले असते तर मज्जाच केली असती ग. ते कितीही चांगले असेल ना तर प्रॉब्लेम एक माझाच आहे की मी त्यांना नवरा म्हणून असं ॲक्सेप्ट नाही करू शकत. अगं मला मुळात हा डिवोर्स हवा होता कारण मला हे लग्नच नको होतं. आता काव्याचंच हे बोलणं ऐकून अनिशाला प्रचंड धक्का बसतो. मग आता तरीही ती विचारते, म्हणजे तुला पार्थ नको आहे असं काही नाहीये ना? अगं तुला हे लग्न नको आहे बरोबर ना? अगं बोल ना काव्या काहीतरी, असं म्हणून ती काव्याला काहीतरी बोलायला सांगते आणि अगदी शांतपणेच म्हणते, बरोबर ना ग काव्या? तेव्हा काव्या काहीच उत्तर देत नाही, एकदम गप्प गप्प राहते, कारण तिला काय बोलावं ना हेच कळत नसतं. दुसरीकडे आता जीवाला एकदमच नंदिनीने डिवोर्स पेपर समोर ठेवल्यामुळे आता प्रचंड असा धक्का बसलेला असतो आणि मिथुनला तो त्याबद्दल सगळं काही रूममध्ये बोलवून सांगतो. तेव्हा मिथुन सुद्धा डोक्याला हात लावतो आणि काय बरोबर काय चूक हेच मला कळत नाही असं म्हणतो. अरे माझं डोकं बंद पडलंय तर तुझं का नाही डोकं बंद पडणार? आणि तुला ना जीवा खरंच काही कळत नाही. अरे नंदिनी सारखी मुलगी तुला एवढी समजून घेते आणि तिलाच तुझा हा वेडेपणा समजला नाही आणि तिला समजून सुद्धा घ्यायचा नाहीये. अक्षरशः तिने सुद्धा तुझ्यासमोर अगदी हात टेकले आहेत, म्हणजे तू आता बघच काय करून बसला आहेस. जीवा म्हणतो, कळतंय रे मला काका, सगळं कळतंय, कारण नंदिनी ही अगदी प्रचंड चांगली मुलगी आहे. मला ना असं कधी कधी वाटतं की मी तिला डिझर्वच करत नाही, मी कोणालाच डिझर्व करत नाही. मी ना नंदिनीला डिझर्व करतो ना काव्याला सुद्धा. तेव्हा तो मोठ्यानेच हे बोलतो. तेव्हा मिथून म्हणतो, बोंबल बोंबल, अजून मोठ्याने बोंबल, असं म्हणून तो पटकन आता दार बंद करतो आणि जीवाला म्हणतो, माझं तर असं झालंय ना, कोण नाही कुणाला आणि सुख नाही जीवाला. आता माईक आणून देऊ का तुला, त्याच्यावर बोंबल. अरे आता काव्याचं नाव घेण्याची गरज आहे का? अरे तिचं नाव घेतल्याशिवाय तुझा ना अजिबात दिवस जातच नाहीये. अरे फार्म हाऊसवर आपलं बोलणं झालं. तुला जीवा काय हवंय बोल, तुला काय पाहिजे ते बोल. तुला फायनल विचारलं होतं ना, तुला काव्य हवी आहे का नंदिनी? पण तू काय म्हणालास की तुला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये बरोबर? अरे त्या बिचाऱ्या नंदिनीच्या हातून चुकून तो हँडमोल्ड तुटला. अरे तर तिला तू किती म्हणजे किती ओरडलास. आपलं ठरलंय ना आता की या सगळ्यातून तू बाहेर पडणार आहेस, कारण काव्याचा विचार करायचा नाही, तिचा विषय आता पूर्णपणे मनातून काढून टाकायचा, सोडायचा. पण तो हँडमोल्ड तुटल्यामुळे तुझ्यामध्ये एवढा का फरक पडावा? कारण तुझ्या ह्या अशा वेडेपणा वागण्यामुळे ती बिचारी नंदिनी दुखावली, म्हणूनच तुझ्या हातात असे डिवोर्स पेपर ठेवले तिने. बोल तू आता काय करणार आहेस, बोल ना पटकन. तेव्हा आता मिथुनच्या या प्रश्नावर जीवा आता उठतो आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि डोक्यालाच हात लावतो, कारण तो सुद्धा अगदी काव्यासारखा कन्फ्यूज असतो. कारण काव्याला कसं पार्थला गमवायचं नसतं, पण पार्थ तर आयुष्यात तिला तिच्या हवा असतो, त्याचं वागणं सुद्धा तिला आवडत असतं. सेम जीवाची नंदिनी बाबतीत तशीच अवस्था झालेली असते की नंदिनी एक खूप चांगली मुलगी आहे आणि मला तिला गमवायचं नाही आहे, माझ्या आयुष्यातून जाऊनच द्यायचं नाही आहे, पण माझं प्रेमसुद्धा काव्यावर आहे असं त्याच्या मनात कुठे ना कुठे आता असतं. तर याच प्रश्नाचा उत्तर आता मिथून त्याला विचारत असतो. तरीही आता तो म्हणतो, बोल अरे बोल पटकन. अरे जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला नाहीस म्हणून तू काव्याला गमावून बसलास आणि आता पुन्हा तीच चूक करू नकोस आणि नंदिनीला अजिबात गमावू नकोस. मी ना आता तुझ्या पाया पडतो असं म्हणून तो आता जीवालाच रिक्वेस्ट करतो की प्लीज असं वागू नकोस. तेव्हा जीवा म्हणतो, अरे हो रे काका, पण मला कळत नाही आता या क्षणी मी काय करू, तू सांग मला मी काय करू आता. तेव्हा मिथून म्हणतो, काहीही कर काहीही कर, पण नंदिनी तुझ्या या घरातून तुझ्या या आयुष्यातून जाता कामा नये, समजलं का? तू नाक घास, तिच्या पाया पड, दंडवत घाल. अरे सोन्यासारखी ही मुलगी आहे, तुला मिळणार नाही पुन्हा. मग आता जीवा म्हणतो, हो अरे मला कळतंय सगळं, पण तिलाच आता माझ्या बरोबर राहायचं नाही. तिने अशी समजूत करून घेतली की मला माझं जुनं प्रेम विसरायचंच नाही आणि मी तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरीही तिला आता असंच वाटणार आहे की मी तात्पुरती मलमपट्टी करतोय. तेव्हा मिथून विचारतो, किती सांगितलं म्हणजे? असं कितीचं समजून सांगितलं तू तिला? अरे सांग ना कितीचं सांगितलं? अरे ती काय म्हणेल, ती ऐकून घेईल की नाही त्याचा विचार करू नको, तू तो डोक्यातून काढ. तू डायरेक्ट तिच्या समोर जा आणि बस
आणि सगळं तिला मनातलं सांग. बाई जरा मला वेळ दे, मी तुझाच विचार करतोय. तेव्हा जीवा आता स्पष्टपणे सांगतो, पण मी नाही करत आहे ना नंदिनीचा विचार. जीवाचं बोलणं ऐकून मिथुनच्याच पायाखालची जमीन सरकते. मग जीवा इमोशनल होतो आणि म्हणतो, खरंच मी नाही करत आहे अरे तिचा विचार. आणि हे तिला स्पष्टपणे चांगलंच माहित आहे आणि तिला ते दिसतंय, तिला जाणवतंय आणि कळतंय माझ्या सगळ्या बॉडी लँग्वेज वरनं. अरे मला तिला गमवायचं नाहीये, पण मला थोडा वेळ हवाय काव्याला विसरण्यासाठी. मग आता मिथुन वैतागत म्हणतो, अरे आता माझ्या मेंदूलाच ना गळू होण्याची वेळ आली आहे. अरे डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? एकीकडे म्हणतो मी नंदिनीचा विचार करत नाही आणि दुसरीकडे म्हणतो काव्याला विसरण्यासाठी वेळ दे. अरे याच्यात मीच विसरलो मी स्वतः कोण आहे ते. अरे तुझं म्हणणं काय आहे? आयुष्यभर या फुलावरून त्या फुलावर तुला उड्या मारत बसायचंय का? मग आता तो म्हणतो, मला कळतंय काका, मी भलेही तिचा विचार करत नसेल, पण मी जाऊन ना तिच्याशी बोलणार आहे म्हणजे आहे. मी आता सगळं काही सांगणार आहे तिला. असं म्हणून जीवा आता नंदिनीला काव्याबद्दल सगळं काही सांगण्याचा ठामपणे निर्णय घेतो. दुसरीकडे काव्य आता मनातून खूप दुःखी झालेली असते आणि अनिशा समोर मन मोकळं करत म्हणते, मी खूप दुखवलंय ग पार्थला. अगदी सॉरी, तर मला त्यांना म्हणायचंच आहे. तेव्हा अनिशा म्हणते, म्हण ना, सॉरी म्हण, हात जोड, कान पकड, उठा बशा काढ, काय हवं ते कर. मग आता काव्य आता एकदम इमोशनल होते आणि रडतच म्हणते, प्लीज अनिशा तू तरी माझ्यावर चिडू नकोस ना ग आता. तेव्हा अनिशा म्हणते, मग काय करू मी, सांग बरं. तुझं असं मूर्खासारखं बोलणं मी ऐकत राहू का? आणि आत्ता सॉरी म्हणावं असं वाटतंय पार्थला तुला? अगं अगोदर सपासप वार करायचे आणि नंतर भळभळत्या जखमेवर तूप लावायला यायचं आणि आता हे जे काही सॉरी म्हणायचं ठरवलंय ना ते तरी जमतं का बघ, असं म्हणून ती काव्यावरच भडकते आणि रागातच फोन ठेवते. तर काव्या मनातून खूप दुःखी झालेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या पार्थकडे जाते आणि म्हणते, ऐका ना. तर दुसरीकडे नंदिनी किचनमध्ये असताना जीवा तेथे येतो आणि म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंय. इकडे काव्या म्हणते, पार्थ मला माझ्या पास्टबद्दल तुमच्याबरोबर बोलायचंय. तेव्हा पार्थला आता धक्काच बसतो. दुसरीकडे जीवा आता नंदिनीला सांगतो, तुला ऐकायचं होतं ना की ती मुलगी नक्की कोण आहे? मी सांगायला तयार आहे त्या मुलीचं नाव. तेव्हा नंदिनी धक्क्याने जीवाकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.